2 रुपयासाठी तडपडत ठेवतील तुम्हासनी। हे बघा, मानून चालू की तुम्ही कर्ज फेडला, पण मालक सखूला इसरतील असं वाटतंय? पैशासाठी तो मुळी करतच नाहीये। सखू बरोबर लग्न करणं हाच त्याचा एकमेव उद्देश आहे। हे बघा, मी काय तुमच्यावर उपकार करायला आले नाही। तुम्ही आणि तुमची सखू, तुम्ही तुमचं बघून घ्या काय करायचंय तुमच्या त्या काय काळजाच्या तुकड्याचं, आणि तुमचं मला काय बी पडलेलं नाही। मला फक्त माझ्या पदराला आग लागलेली नको। वाड्यात अजून एक सवत चालेलच कशी? मला नकोच आहे हे लग्न। आणि जर मी म्हणते तसं लगीन लावून दिलं तर होऊन वाईट कायच होणार आहे? सासरी गेल्यावर छळायला एक सासू असेल, ती असतेच, समधीकडे असते। पण जर सखूचं वाड्यात लग्न झालं तर मालक तर छळ करतीलच, पण मी बी सोडणार नाही। जीव नकोसा करेन तिचा, सांगून ठेवते। काय बाई आहे ही? तुला बोलवतं तरी कसं? सखूला छळेन असं? आणि ती माझ्या गळ्याला तात लावणार आहे हे नाही दिसत वय? हा, शान्या असाल तर आलेल्या स्थळाला होकार द्या। बस, आता आणखी काही ऐकायची इच्छा नाहीये। तुमचं सगळं बोलून झालं असेल तर येऊ शकता। हो, ही तर थांबायची हौस मला बी नाही, जातेच आहे म्या। पण जाण्याआधी एक सांगते, मी मालकांच्या लग्नात अडथळा आणते। मी हिथं स्थळ घेऊन आलते असं जर मालकांपर्यंत पोहोचवलं तर म्या हात वर करणार। मी हिथं आलेच नव्हते असं सांगेन। त्यामुळे जे स्थळ आलंय त्याला होकार द्या, तरच मालकांच्या तावडीतून सुटाल। नाही, सखूचं लग्न व्हायलाच हवं हे मला मान्य आहे, पण त्यासाठी आलेलं कुठलंही स्थळ मी स्वीकारणार नाही। मी आधी मुलाच्या घरची नीट चौकशी करेन, आणि जर मला पटलं तरच मी त्याला होकार देईन। ओमाई, तू आज मला लुगडं का नेसवतेस? आज पुन्हा हळदी कुंकू आहे की कीर्तन करायचंय? पण कीर्तन असलं तर ते सायंकाळी ना। नको ग बाई, कीर्तन करायची मुलगी कुणी सून म्हणून पसंत करेल का? कामधाम सोडून घरात भजनच म्हणत राहील म्हणून नकार देतील। चला आवरा पटापट। म्हणजे काय ओमाई? बस, म्हणजे पाहुणे येणार आहेत ना म्हणून लुगडं नेसायचं ही अशी। अगं पण पाहुणे येणार आहेत ना, मग मला लुगडं का? आणि गजरा कशासाठी? अगं तू जबाबदार, शहाणी, सुरती मुलगी आहेस ना, आणि तू लुगडं नेसल्याशिवाय मोठी झाली आहेस हे पाहुण्यांना कसं कळणार? नाही तर ते आपलं तुला लहानच समजतील। असं होय? आणि आलेल्या पाहुण्यांना लिंबू सरबत दे, घाई करू नकोस, आणि न पाडता यायचंय, गोंधळ घालायचा नाहीये। आणि हो, मोठ्या माणसांच्या पाया कसं पडायचं ते आहे ना ध्यानात? 3 वेळा नमस्कार करायचा आहे काय? अगं हो ग उमाई, मी नेहमी तसंच नमस्कार करते ना, मग आज परत परत का सांगतेस? हो ग, आहेसच तू गुणी मुलगी, पण आजच नेमका वेगळा नमस्कार करायचेस म्हणून सांगितलं। चला
अहो असू द्या एवढा ताण नका घेऊ. मला वाटते ही पहिलीच वेळ आहे का? हो 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 ना. आणि अवचित आलात ना तुम्ही, त्यामुळे जरा गडबड झाली. मी काका काकूंना ओळखते. सखो माझी नात सखो. अहो आम्ही ओळखतो हिला. सकाळीच रस्त्यात भेट झाली, तेच सांगत होती ती तुम्हाला, हो की नाही ग? हो आजी. अहो भोवळ आली होती मला. धावत येऊन पोरीने सावरलं हो मला. कांदा हुंगवला, गुळ दिला. मोठी गुणाची आहे पोर. आम्ही सकाळी पाहिलं ना तेव्हाच तिला पसंत केलं. काय ग सकू, आमच्याकडे सून म्हणून येणार ना तू? वामनचं आणि तुझं लग्न लावायचा बेत करतोय आम्ही. लग्न? आमचा वामन अगदी तुला साजेसा आहे, तुझ्यासारखाच सालस आहे. मग येशील ना आमच्या घरी सून म्हणून? माझी मा आणि बाप आहे. हे पोरे, तू आता या रायबाची सून झालीस. सासर हेच तुझं घर आहे आणि आता तुझ्या मायबापाला इसरायचं. नवरी मुलगी आता तिचं घर सोडून नवऱ्या मुलाबरोबर राहणार कायमची सासरी.